मागचे 2 दिवस व्लॉग न येण्याचं कारण तुम्हाला या व्लॉगच्या शेवटी सांगायलाच मी. तर दिवस होता रविवार. VI ने दिलेल्या ऑफरचे रात्री 12 ते 12 पर्यंत अनलिमिटेड डाटाचा यूज करून मी लावली टीव्ही आणि टीव्हीला वायफाय कनेक्ट होतं माझ्या मोबाईलचं. शिवांशला त्याचेच व्लॉग टीव्हीवर दाखवले तर पोरगा बघा किती खुश झालंय. माझा उद्या बायोकेमिस्ट्रीचा पेपर होता आणि त्यातल्या त्यात पाहुणे येणार होते आज. त्यातल्या त्यात गच्चीवर बांधकाम पण चालू होतं. आता माझा अभ्यास कसा होईल याचं टेन्शन येत होतं मला. दीदी नवीन बेडशीट वगैरे टाकत होती आणि शिवांश मस्त डान्स करत होता बघा. पाहुणे आले म्हणून घरचे 4-5 शिवा खाल्ल्या, नंतर आंघोळ केली. जसं काय मलाच पाहुणे बघायला यायले. पाहुण्यासोबत आय कॉन्टॅक्ट होऊ नये म्हणून मी गच्चीवर जाऊन बसले होते. गच्चीवर बसले तर घरच्याचे पण काम चांगलेचपणे टाळता येतील. अभ्यास करता करता थोड्याच वेळानंतर पाऊस पण आलता. पाऊस पडल्यामुळे भयानक गरमी होत होती. मग काय खाली आलते आणि चांगली गोष्ट म्हणजे मी खाली जातच पाहुणे पण गेले होते. पण माझा पेपरचा काय अभ्यास झाला नव्हता पूर्ण. वरून मरणाचा आळस येत होता. मग विचार आला की एक झोप घ्यावा आणि रात्रभर अभ्यास करा म्हणून. माझ्या डोक्यातला विचार दीदीला कसा कळाला समजलंच नाही बघा. मला म्हणली पसरू नको म्हणे, याला सांभाळ म्हणे. रात्री 10 वाजता मम्मीला चहा कर म्हणलं होतं माझ्या नावची. त्याच्यातलीच अर्धी वाटी मम्मीला दिली. मी म्हणलं तुला झोपायचं नाही का म्हणलं, चहा प्यायलीस ते. रात्री 10 वाजता बसले होते अभ्यासाला आणि त्यामध्ये माझे 2 युनिट कंप्लीट झाले. झोप यायली गाईज. 12 अजून 2 युनिट करायचे बाकी होते माझे. सांभाळ देत का होईना थोडंफार वाचत लिहित आणि पाठांतर करत, तरी पण झोप येत होती. मग डिसाईड केलं 5-5 मिनिटाची नॅप घ्यायची म्हणून. असं करत करत माझे बाकीचे 2 युनिट 3 वाजता संपले आणि 3 वाजेपर्यंत जागरण केल्यामुळे मला आलते तोंड. आता पण व्हॉइसवर द्यायला प्रॉब्लेम व्हायला. जर 1% पण व्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. नेक्स्ट मिनी व्लॉग मध्ये तोपर्यंत फॉलो करून